चे प्रश्न सुटावेत, माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, शेतमजुराचे सुटावेत, त्या करता मित्रांनो, आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कारण नसताना सध्या बदनामी चाललेली आहे। 1.5 लाख 1,50,000 एवढी नोकर भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागामध्ये करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट करून लोकांची दिशाभूल करतायत, तरुणांची दिशाभूल करतायत। कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना काही उदाहरण देतो। कधी कधी तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर रिटायर होतो, नर्सेस रिटायर होतात, तातडीनं शिक्षक भरती करावी लागते। भरती काही एका दिवसात होत नाही, त्यावेळेस 6 महिने वर्ष जातं। त्याकरता तात्पुरतं नवीन भरती येईपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आपण करतो, कारण एखादा विषय शिकवणारा शिक्षकच रिटायर झाला तर मुलांना काय सांगायचं आहे? आता शिक्षक रिटायर झाला, नवीन शिक्षक आल्यावर तुम्हाला शिकवेल असं सांगून चालणार आहे? नाही चालणार। आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा मी पण महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेब आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय। कधी 1.5 लाखाची भरती अशी झालेली नव्हती। ती आता तलाठी असतील, आमचे पोलीस असतील, आमचे शिक्षक असतील, आमचे आरोग्य विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, अशा अनेक विभागामध्ये मिळून आपण आज 1.5 लाखाची भरती त्या ठिकाणी करतोय। मला आठवतंय मधल्या काळामध्ये इथं नरहरी झिरवाळ, आमचे नितीन पवार, हिरामण खोसकर, या सगळ्या माझ्या आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी मला सांगितलेलं होतं की अजित पवार, तुम्ही आमचा हा प्रश्न निकाली काढा। आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की त्या काळामध्ये जवळपास राज्यातल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेतले 1,585 रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। 1,500 लोक, नरहरी झिरवाळ साहेब सतत माझ्या मागे लागले होते, माझे आमदार माझ्या मागे लागले होते। मित्रांनो, हा निर्णय कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा घेतला, हा महायुतीच्या सरकारने घेतला। आदिवासी समाजाच्या करता महत्त्वाची ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना प्रभावी अंमलबजावणीच्यासाठी आम्ही मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली। मगाशी नितीननी बोलत असताना, आमच्या नरहरी झिरवाळ साहेबांनी बोलत असताना की भाऊ आम्हाला किती टक्के पैसे मिळाले पाहिजे, आमचा समाज जर महाराष्ट्रामध्ये इतके टक्के असेल तर त्या प्रमाणात आम्हाला पैसे मिळाले पाहिजे। बरोबर आहे, आताच्या काळामध्ये थोडे पैसे त्या ठिकाणी कमी दिले गेले। माझ्याच उपस्थितीमध्ये बैठक झाली, त्याच्यामध्ये साधारण माझ्या लक्षात आलं 2.5 ते 3.5 हजार कोटी रुपये यांना जे अधिकचे द्यायला पाहिजे होते ते दिले गेलेले नाही आहेत। अजूनही नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे। मी ताबडतोब अधिकाऱ्यांना सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आपण मार्ग काढू, नियमाने मार्ग काढायचा आहे। चूक ही सरकारकडनं झालेली आहे आणि त्याच्यातून हे 2.5 ते 3 हजार कोटी रुपये आपण 31 मार्चच्या आत महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागाच्या करता देतोय। त्याचा फायदा राज्यातल्या आदिवासी सगळ्या विभागाला झाल्याशिवाय राहणार नाही। हा कसा होणार आहे? 3,000 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असतील तर पूर्वी ठक्कर बाप्पामध्ये 31,35,000 जास्तीत जास्त दिले जायचे आणि कमीत कमी 10 लाख 5 लाख दिले जायचे। आता आपण जिथं 31,35,000 दिले जायचे तसं 3,000 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या क्षेत्राकरता 1 कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतला। 1 करोड रुपये। नंतर 1,500 ते 3,000 लोकसंख्येच्या करता 75 लाख, 1,000 ते 1,500 पर्यंत लोकसंख्येला 50 लाख आणि 500 ते 999 त्या लोकसंख्येच्यासाठी 1,500 ते 999 40 लाख अशा पद्धतीनं आणि 101 ते 499 पर्यंत 20 लाख
अशा पद्धतीनं ही टक्कर बापाची योजना, त्यामुळं कोणत्याही आदिवासी बांधवाचं गाव, वाडी, वस्त्या, पाडे याच्यातून सुटणार नाही. निश्चितपणे त्यांचा विकास ह्या माध्यमातून होईल. त्याच्याकरता लोकसंख्येनुसार आर्थिक निकषात बदल आपण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आपण सगळेजण करणार आहोत, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. मित्रांनो, आज बोलत असताना आमच्या नितीन पवारांनी इथल्या एका साखर कारखान्याचा उल्लेख केला. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की दादा, इथला वसंतदादा सहकारी साखर कारखाना, मला एक कळत नाही किंवा कादवा कारखाना चांगला चालतो, मध्ये एक असाच बंद पडलेला कारखाना दिलीप बनकरांनी घेतलाय, ते आता चांगला चालवत आहे. आपल्या संस्था का बंद पडताय? आपण काय कमी कशामुळे पडतोय? असं नाही करून चालणार. आज मित्रांनो, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव 4 तालुक्याचं कार्यक्षेत्र वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचं आहे. आणि ते अभिजित पाटील म्हणून कुणी घेतला होता, त्यानं आता तो कारखाना सोडला. मी मधी या 3-4 आमदारांशी चर्चा केली की कुणी चांगला एखादा मजबूत असा माणूस आहे का की जो कारखाना चालवायला घेईल. मागच्या काळामध्ये तुमचा कारखाना चांगला चालत होता, भाव चांगला मिळत होता, परंतु काय तिथं दृष्ट लागली आणि आपल्या कारखान्याचं नुकसान झालं, आपल्या शेतकऱ्याचं त्याच्यामुळे नुकसान झालं. आता हे सगळं करत असताना आपल्याला त्या कारखान्याच्या बद्दल तुमच्याकडं पण एखादा जर कोणी वार्षिक भाडे कराराने घ्यायला तयार असेल तर त्याला आमच्याकडं दिलीप वळसे पाटलांच्याकडं न्या, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. कुणी त्याच्यामध्ये पुढाकार घेत असेल तर जरूर आपण त्याच्यामध्ये इतर काही मदत पाहिजे असेल तर ती मदत करू. पण कुणीतरी इथल्या स्थानिकांनीच पुढाकार घेतला पाहिजे किंवा जे चांगले कारखाने चालवतात त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मित्रांनो, इथं कारखान्यांना भाव इतके कमी देतात. मी ज्या भागातनं येतो त्या भागामध्ये मी मधी भाव काढला, 3,350 रुपये टनाला भाव काढला उसाला. इथं भाव आहेत 2700, 2600, 2500. कसं काय मेळ खायचा? जर बाहेरच्या भागातले लोक एवढा भाव देऊ शकतात तर आपण का देऊ शकत नाही? ह्याचं कुठंतरी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. नुसतं दुसऱ्याकडे बोट दाखवून नाही चालणार. आपल्याला काय सुधारणा केली पाहिजे ते पण आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यात जी मदत पाहिजे ती मदत आपण करू ना. नैसर्गिक संकट आलं, मार्ग काढू. त्याच्यातनं काही आणखीन आर्थिक मदत पाहिजे, मार्ग काढू. पॅकेज द्यायचं आहे, मार्ग काढू. आत्ताही राज्य सरकारने काही अडचणीतल्या कारखान्यांना पॅकेज देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेलाच आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं या बाबतीमध्ये आपल्याला पुढं जावं लागेल. आज बोलत असताना नितीननी बऱ्याच अडचणी सांगितल्या. नवीन वर्ग खोल्या दुरुस्तीच्या बद्दलचं त्यांनी सांगितलं. बहुउद्देशीय आदिवासी भवन ते पण त्यांनी आपल्या A.T. पवार साहेबांच्या नावाने एक बहुउद्देशीय आदिवासी भवन करण्याच्या बद्दलचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्याचबरोबर बिरसा मुंडा ह्याच्या संदर्भामध्ये 100% आदिवासी मतदारसंघातले अनेक रस्ते मुख्य रस्त्यांना जोडण्याच्या करता बिरसा मुंडा आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजुरी देऊन निधी देण्याच्याबद्दल, त्याच्याहीबद्दल माझं डॉक्टर विजय गावित, नरहरी झिरवाळ आम्ही सगळ्यांनी चर्चा करून मार्ग काढलेला आहे आणि त्याच्यात लवकरच तुम्हाला निधी त्याच्यातनं मिळणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभ मेळावा 2027च्या धर्तीवर काही रस्ते कामांचा समावेश करून मंजुरी मिळावी अशी मागणी केलेली आहे. परवाच हॅमच्या करता मला वाटतं नितीननी काही रस्ते मला सुचवलेले आहेत, ते रस्ते देखील हॅममध्ये टाकण्याच्या करता मी तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मदत करील. आणि मगाशी एक बोलताना उल्लेख करण्यात आला की बरेच PWDचे वेगवेगळे प्रकारचे रस्ते असतात आणि त्याच्यामध्ये झालंय काय, मी 3 दिवसापूर्वी का 2 दिवसापूर्वीच बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये PWDच्या अधिकाऱ्यांना, फायनान्सच्या अधिकाऱ्यांना, प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि म्हणलं नक्की तुम्ही मला सांगा की राज्यामध्ये एकंदरीत वेगवेगळे राज्यमार्ग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे
जेवढे काही मार्ग आहेत PWD मार्फत होतात ते किती चाललेले आहेत आणि त्याला किती हजार कोटी रुपये लागणार आहेत. मित्रांनो, त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत मला पाहायला मिळाली. मी तुमच्या इथंच फक्त पैसे देणं बाकी अशातला भाग नाही. मला ह्याच्याकरता जवळपास 10,000 कोटी रुपये हे वेगवेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून उभे करावे लागणार आहे. मी ऑलरेडी फायनान्स विभागाला कामाला लावलेलं आहे. त्यांना सांगितलं लोकांचे रस्त्याची कामं झाली कॉन्ट्रॅक्टरकडनं आणि बिलं नाही दिली गेली तर ते पुढची कामं करणार नाही आणि रस्ता तसाच अर्धवट राहील. आत्ताच येताना मला वाटतं इथला एक रस्ता असाच अर्धवट राहिला, तो कॉन्क्रीटचा रस्ता बरेच वर्ष चालला आहे. ह्यामधनं आहे ना, ह्यामधनं आहे. त्याच्यात पण मी लक्ष घालीन. मी एवढं